बिस्किट कोणते? पतंजली. बरं झालं गीतांजली म्हणले नाही. कुठे बिस्किट किती कोणाला? अरे आम्हाला 10 दिवस डोक्याला लावायला शॅम्पू मिळत नाही, पण त्या कुत्र्याला रोज शॅम्पू आहे. त्या कुत्र्याला एसीची रूम आहे. मग कुत्र्यामध्ये काय फरक आहे का? मारा ती कुत्र आहे पावडेवाडीतले कुत्र आहे. मग त्याला एसीचा डब्बा का मिळाला, एसी का मिळाली? याचं कारण आहे पहिल्या जन्मामध्ये सत्पात्री दान केल्यामुळे आता कुत्र्याच्या येवनी जरी जन्म मिळाला तर उत्तम खाणीमध्ये मिळाला आहे का? कुत्रे भरपूर आहे. काही काही कुत्रे अजरामर झाले महाराज. छत्रपती शिवरायांसोबतचा वाघ्या नावाचा कुत्रा इतिहासामध्ये नोंद झाली. पूर्व पुण्य होत आहे का? पूर्व पुण्य. घोडे भरपूर आहेत पावडे साहेब, पण एकच घोडा असं निघालं की ज्या घोड्यानं मरेपर्यंत पंढरपूरची वारी केली ते घोड आमच्या ठाकूर बुवाच्या सोबतच आहे का? पहिल्या जन्मात संतांची संगती घडली, थोडंफार कुठं पाप पुण्य समान झालं नसेल म्हणून मानवाचा जन्म मिळायच्या ऐवजी घोड्याचा मिळाला, पण तो संतांच्या दरबारात मिळाला. यात नवल नाही. अरे 2 एकादशी आल्या तर लोक महाराजाला विचारत नव्हते, त्या घोड्यासमोर चारा टाकायचे. घोड्यानं चारा खाल्ला समजायचं उद्या एकादश आहे, नाही खाल्ला आज एकादश. घोड सांगायचं एवढं भाग्यवान घोड त्या खाणी जन्माला आलं, समजायचं पहिल्या जन्मामध्ये हे दान धर्म केला होता, उत्तम खाणीमध्ये आहे का? पण म्हणले महाराज आम्हाला तोच हा कशावरून ओळखायचं? अनुमान प्रमाण काढायचं. अनुमान प्रमाण म्हणजे त्याच्या आचरणावरून. त्याचं आचरण कसं असतंय? अनुमान प्रमाण. अनुमान प्रमाण थोडं दादा मोकळं झालं, कडक झालं. कल्पना करा पावडेवाडीमध्ये 2 जण आले, 2 जण जास्त कडक झाले. आपल्या ह्या जुन्या गावामध्ये आता चौक कोणता होता? हे इकडून आलेला चौक शिट्टी शिट्टी मसाई चौकाजवळ. आणि त्या चौकाच्या शेजारी 50 भोपळे होते. भोपळे वेळाला असं मोठं कंपाऊंड केलेलं नाही, काही नाही. 50 भोपळे. 2 जण आले, एक आंधळ आणि एक डोळस. आंधळ्या माणसानं त्याचा हात धरलेला. आणि नेहमी आंधळे माणसं एवढे हुशार असतात, चतुर असतात, ते त्यांचा हात दुसऱ्याच्या ताब्यात देत नाहीत, ते दुसऱ्याचा हात धरत असतात. आहे का? म्हणून त्या आंधळ्यानं बघितलं. 2 निघाले. निघता निघता तिथं चौकात आले. त्या डोळ्यावाल्यानं सांगितलं आंधळ्या, म्हणले काय थोडं थांबतो का? म्हणले का? मी जरा भोपळे घेऊन येतो म्हणला. आंधळ म्हणला भोपळे कुठे आहेत? हे काय? म्हणला वेशी जवळ आहेत. म्हणला कुत्र वगैरे आहे का? म्हणला कुत्र नाही. कोणी राखणदार? म्हणला राखणदारही नाही. बरं काय कंपाऊंड वगैरे? म्हणला ते पण नाही. आंधळ म्हणला आणू नको. आंधळ काय म्हणला? आणू नको म्हणला भोपळे. डोळ्यावाला म्हणला का? अरे म्हणला ते भोपळे कडू आहेत. कसे आहेत? कडू आहेत. आंधळ म्हणला पहिल्यांदा जन्मात आपण 2 पावडेवाडीला आलो आणि माझा हात धरून मी इथपर्यंत येऊन मला शिकवायला लागला मला कडू आहेत म्हणून. आंधळ म्हणला जाऊन बघ. डोळ्यावाला गेलं, एक भोपळं तोडलं रितेश महाराज आणि थोडं चाकून बघितलं तर कडू निघालं. म्हणला डोळे असून काही उपयोग नाही आपलं. डोळ्यावाल्याच्या आंधळ्याच्या पाया पडला. म्हणला आंधळ्या, म्हणला काय? इमानदारीनं सांग म्हणला जन्मात आपण 2 पहिल्यांदा पावडेवाडीला आलोत म्हणला, तुला तिथून कसं कळालं भोपळे कडू आहेत म्हणून? आंधळ म्हणला साधा विचार करायला पाहिजे तू. म्हणला विचार? अरे गावाच्या कडीला कुत्र नाही, राखणदार नाही, कंपाऊंड नाही, आणि असं असताना सुद्धा 50 भोपळे जर वेळाला असतात तर समजायचं ते भोपळे कडू आहेत. ते भोपळे जर गोड असते तर रितेश महाराजानं ते भोपळेच काय वेलय तोडून घरी घेऊन गेले असते. आहे का? कडू आहे असं अनुमान काढायचं. अरे मग तोच हा कशावरून ओळखायचा? त्याचं आचरण कसं आहे? पर उपकारी नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया. परोपकारी जीवन जगतो आहे का?
अरे कुठं काही कमी जास्त असेल चांगल्या कार्यामध्ये स्वखर्चानं स्वतः जाऊन तिथं दान धर्म करतो, त्याला म्हणायचं परोपकारी जीवन जगणं आहे का? आणि निंदा मत करना किसी की, हो सच्ची बात कबीर जी की, निंदा करत नाही का? परोपकारी नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. म्हणले महाराज आता कळालं, पण खरं सांगा उत्तम व्यवहाराने धन मिळवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे आम्ही तुम्ही काय करता? शेती करतो, त्याचंच भांडवल बीज भूमी नांगरू आणि या भांडवलाचा आधारू, याच्या आधारे जे धन मिळलं त्याला उत्तम व्यवहाराने म्हणायचं आहे का? म्हणून पूर्वीच्या काळामध्ये एक मन होती. कोणची मन होती? पूर्वी लोक म्हणायचे उत्तम शेती. उत्तम शेती आमच्या पावडे साहेबाच्या काळामध्ये म्हणायची. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी. आता असं राहिलंय का? आता मधलं मधीच आहे, पण खालचं वर गेलंय. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी होती. आता उत्तम चाकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती होऊन बसले आहे का? अरे भाऊजी तुम्हाला खरं सांगू का, आमच्या शेजारी काल परवा एक माणूस एवढा वैतागून गेला, एवढा वैतागून गेला. 50 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा आहे, पण पोराची सोयरीक जमन, सोयरीक जमन. महाराज आवडे साहेब 50 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा, पण सोयरीकच जमन. पोरी बघायला गेले आणि पोरीचे तिकडचे घरी आले बघायला. मग ते जेवण वगैरे सगळं झालं, गुलाबजाम दाबून झाल्यानंतर मग विचारायचे पोरग काय करतय? पोराचा बाप कॉलर टाईट करून म्हणायचा काय गरज आहे माझ्या पोराला काय करायची? अहो म्हणजे नेमकं करतय काय? अहो गरजच नाही ना काय करायची. माग पुढे जरी बघितलं तरी त्याला काय गरज आहे वय? 50 एकर जमीन, अर्ध्या एकरात वाडा. पोरीचा मामा म्हणला बाकी काही पलायन लावू नका, पोरग काय करतं एवढं सांगा. पोरीचा बाप म्हणला ते काहीच करत नाही. मामा म्हणला मग एक काम करा, पोरीचा सखा चुलता राहिलाय आज यायचा सोबत, घरी गेल्यावर त्याच्यासोबत चर्चा करतो, नंतर निर्णय देतो. समजायचं आजचे गुलाबजाम फुकट गेले आहे का? रोज असंच व्हायचं आहे का? वैतागून गेलं म्हणला महाराज. मी म्हणलं काय झालं? अहो मला रोज चाललो म्हणला, पण सोयरीकच जमन. म्हणलं काय करू मग? हे आपलं सोसायटी वालाच म्हणत, आपली ती बँक असते ना खाजगी, त्याला काय म्हणतात? पतसंस्था. हा म्हणला ते आपल्या मारवाड्याची पतसंस्था आहे, तुमचं बसणं उठणं चांगलं आहे. म्हणलं मग म्हणला आपल्या पोराला घ्यायला सांगा. अरे म्हणलं काय गरज आहे घ्यायची? अहो म्हणला काही उपयोगच नाही. म्हणला मी गेलो, म्हणलं ते भंडारी साहेब, म्हणलं हे एवढं पोरग घेता का? भंडारी साहेब म्हणले आधीच भरपूर झालेत नोकर. त्या बापानं त्या भंडारी साहेबाला कॅबिन मध्ये नेलं, अध्यक्ष कॅबिन मध्ये, आणि कानात सांगितलं भंडारी साहेब हे बघा माझ्या पोराची पगार मी घरून देतो, घरून देतो, पण पोराला कामावर घ्या. भंडारी म्हणले घरून पगार द्यायसाठी इथं आले कशाला? ते म्हणला 6 महिने झालं पोराची सोयरीक जमत नाही. प्रत्येक जण म्हणाले आम्हाला नोकरदार पाहिजे, नोकरदार पाहिजे. तुमच्या बँकेमध्ये वॉचमॅन म्हणून घ्या, घरून पगार देतो, पण नोकरीला लावा. एवढी किंमत आली कशाला? हो. आणि म्हणून पूर्वीचा काळ तो होता, उत्तम शेती होती. म्हणून उत्तम शेतीने जे मिळवलेलं आहे त्याला उत्तम व्यवहार म्हणायचा आहे का? हो म्हणले महाराज सगळं कळालं, पण तो कशावरून ओळखायचा? त्याचं वागणं कसं आहे सांगतो. एकदा भजन करा सर्वांनी, दोन्ही हात वर करा. थोडं मॉनिटरला गोड, ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा. कमी हे बघा, आपलं कीर्तन म्हणजे नामाच्या चिंतने 12 वाटा पळती वेगणी म्हणे वास्तू शांती निमित्ताने. पण खरं सांगू का, धन म्हणजे भाग्य नाही महाराज. 4 भाग्य आहेत. पहिला धन निरोगी काया, दुसरा धन एमडी साहेब घर में माया, तिसरा धन घर में माया, तिसरा धन आहे पतिवर्ता नारी, आणि चौथा धन आहे पुत्र अधिकारी आहे का? आणि 4ही भाग्य आमच्या
केशव शंकररावजीच्या घरामध्ये पाहायला मिळतात. अरे पुत्र अधिकारी असेल यात नवल नाही, नातू अधिकारी 100% होणारे आहे का? घर में माया म्हणजे